अध्याय पहिला, श्लोक 4, 5, 6. आज आपण ह्या तिन्ही श्लोकांचा एकत्रित अर्थ बघणार आहोत. श्लोक क्रमांक 4. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितान् काशीराजश्च वीर्यवान् उरुजित् कुन्तिभोजश्च शव्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. तिन्ही श्लोकांचा अर्थ एकत्रितपणे पाहूया. विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यंच्या म्हणजे दोरी ओढण्यासाठी खूप ताकद लागते. अशा शक्तीनिशी सोडलेला बाण विशेष मारा करतो. असे विशाल धनुष्य बाळगणारे हे सर्व खूप बलवान आणि शूरवीर आहेत. ते युद्धकलेत भीमार्जुनासारखेच निपुण आहेत. म्हणजे भीष्माप्रमाणे ताकदवान आणि अर्जुनाप्रमाणे शस्त्रकलेत पारंगत आहेत. महेश्वासा ह्याचा अर्थ असा आहे की विशाल आकाराचे धनुष्य ज्यांचे जवळ आहेत ते. महेश्वासा महा अधिक ईश्वास, महा म्हणजे मोठे विशाल आणि ईश्वास म्हणजे धनुष्य, असे खालील सर्व महारथी वीर पांडवांच्या सैन्यात आहेत. आता यातील जी नावं आलेली आहेत त्यांच्या प्रत्येकाची थोडी थोडी माहिती बघूया. युयुधान म्हणजेच सात्यकी हा अर्जुनाकडे शस्त्रास्त्र विद्या शिकला होता. श्रीकृष्णांनी त्यांची यादव सेना म्हणजे नारायणी सेना दुर्योधनाला दिली होती. सात्यकी यादव होता, पण तो अर्जुनाचा शिष्य असल्याने त्याचे विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पांडवांचे बाजूनी लढण्यास तो सज्ज झाला होता. अर्जुन द्रोणाचार्यांचा सर्वात आवडता शिष्य आहे. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होण्याचे शिक्षण वर त्याला आचार्यांनी दिलेला होता. पण ती कृतज्ञता मनात न बाळगता तो द्रोणांचे विरुद्ध लढावयास सिद्ध झाला आहे. मात्र त्याचा शिष्य सात्यकी मात्र कृतज्ञता व्यक्त करत आहे. आपले गुरु अर्जुन याचे पक्षात उभा राहिला आहे. हा युयुधान या युद्धात न मरता नंतर झालेल्या यादवी युद्धात स्वजनांकडून मारला गेला होता. हा अपराजित असा आहे. त्याचा उल्लेख 17व्या श्लोकात आलेला आहे. विराट हा विराट राजा याचे राज्यात पांडव व द्रौपदी अज्ञातवासाचे काळात राहिले होते. यांची कन्या उत्तरा हिचा विवाह सुभद्राचा अर्जुन पुत्र या अभिमन्यू याचेशी झाला होता. याचेच राज्यावर स्वारी केली असता आपल्या सर्वांचा पराभव झाला होता. तेथे तुमच्यासह सर्वांची वस्त्रे याचा मुलगा उत्तर याने काढून नेली होती. आपण सर्व अपमानित होऊन त्यांचे नगरीतून परत आलो होतो. खरे तर विराट राजाबरोबर आपले कोणाचेच वैयक्तिक वैर नव्हते, पण तो पांडवांचा व्याही आहे आणि ह्या युद्धात राजा विराट, त्याचे पुत्र उत्तर, श्वेत व शंख असे सर्वजण मारले गेले होते. द्रुपदश्च महारथः हा द्रुपद राजा आपला बालपणीचा मित्र, यानेच आपला अपमान करून दरबारातून बाहेर काढले होते. त्यांचे मनात आपल्याबद्दलचा वैरभाव सतत जागृत आहे. आपल्याला मारण्यासाठी याने पुत्र उत्पन्न केला आहे. तोच आज पांडव सेनेचे नेतृत्व करीत आहे. राजा द्रुपद द्रोणाचार्यांकडून युद्धात मारले गेले. दृष्टकेतू हा शिशुपालाचा पुत्र. आता याचा मूर्खपणा तर किती आहे पहा. ज्याचे पित्याला म्हणजे शिशुपालाला श्रीकृष्णाने भर सभेत ठार मारले होते, तोच कृष्णाचे म्हणजे पांडवांचे बाजूनी युद्धाला उभा राहिला आहे. हा सुद्धा युद्धामध्ये द्रोणाचार्यांकडून मारला गेला होता. चेकितान हा सुद्धा यादवच आहे, पण तो त्याचे सेनेबरोबर आपल्याकडे न येता शत्रुपक्षाचे बाजूनी युद्धाला उभा आहे. याला दुर्योधनाने मारले. काशीराजश्च वीर्यवान हा अत्यंत शूर व महारथी आहे.
काशीराजाच्या 3 कन्या अंबालिका आणि अंबिका भीष्माचार्यांनी आपल्या बंधूसाठी स्वयंवरातून पळवून आणल्या होत्या. पैकी अंबाने लग्नास नकार दिला होता. पुढे याच अंबेने शिखंडी म्हणून जन्म घेतला. द्रुपद राजाचे पोटी त्याने भीष्मांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. पितामहांचा या मोठ्या शत्रूला पर्यायाने काशीराजा सुद्धा जबाबदार आहे. हा खूपच पराक्रमी आहे आणि महाभारत युद्धात ते मारले गेले आहेत. पुरुजित कुंती भोज हे कुंतीचे भाऊ आहेत, पांडवांचे मामा आहेत. अर्थात ते आपल्या विरोधात पांडवांचे बाजूनी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. युद्धामध्ये द्रोणाचार्यांकडून ते मारले गेले. शैब्यश्च नरपुंगवहा हा मनुष्यामध्ये श्रेष्ठ बलवान आहे. तोही पांडवांचे पक्षात आहे. तो शिबी देशाचा राजा आहे. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान. विक्रांत पराक्रमी वीर्यवान असा पराक्रमी युधामन्य व उत्तमौजा हे पांचाल देशातील वीर आहेत. पांचाल देश द्रौपदीचे माहेर आहे. ते अत्यंत पराक्रमी असे वीर आहेत. हे दोघे अर्जुनाच्या रथाच्या चाकांचे रक्षण करण्यासाठी नेमलेले आहेत. हे प्रत्यक्ष युद्धात मारले गेले नाहीत. मात्र युद्धानंतर निद्रितावस्थेत असलेल्या ज्या वीरांना अश्वत्थाम्याने मारले त्यात या दोघांचाही समावेश होता. सौभद्र श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा व अर्जुन यांचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूर व महारथी आहे. याने गर्भात असतानाच चक्रव्यूहाचा भेद करण्याची विद्या आत्मसात केली होती. याने चक्रव्यूहाचा भेदही केला होता. पण कौरव सेनेने कपटाने याचेवर हल्ला केला व त्यात मागून डोक्यावर गदेचा प्रहार लागल्याने याचा मृत्यू झाला. अभिमन्यू व उत्तरा यांचा पुत्र परीक्षिती हा एकमेव वारस शिल्लक राहिला आणि पांडवांनंतर त्यानेच राज्य केले. द्रौपदेयाश्च धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव या 5 जणांचे द्रौपदीचे पोटी जन्मलेले 5 महारथी वीर अनुक्रमे प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकर्मा, शतानिक आणि श्रुतसेन. युद्धानंतर अश्वत्थाम्याने झोपेत यांची कत्तल केली. सर्व एव महारथाः हे वरील सर्व महारथी वीर आहेत. महारथी म्हणजे ज्यांचे शास्त्रांचे अध्ययन झालेले आहे. त्यांनी युद्धविद्येत प्रावीण्य संपादन केलेले आहे. 10,000 धनुर्धारी सैन्याचे संचलन ते करू शकतात आणि तेवढ्याच सैन्याशी लढू शकणारा अशा वीराला महारथी ही पदवी विशेष कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर राजाकडून बहुसन्मानपूर्वक दिली जाई. असे हे एकूण 18 महारथी वीर पांडवांचे सैन्यात होते. दोन्ही सैन्यात मिळून एकूण 18 अक्षौहिणी सैन्य होते. अक्षौहिणीचा अर्थ बघूया. किती सैन्य असतं एका अक्षौहिणीत ते? एका अक्षौहिणीमध्ये 1,09,350 पदाती म्हणजे पायदळ, 65,610 घोडे म्हणजेच घोडदळ, 21,870 रथ व 21,870 हत्ती इतके सैन्य असे एकूण 18 अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ 40 लाख सैन्य कुरुक्षेत्रावर युद्धासाठी सज्ज झाले होते. यानंतर श्लोक क्रमांक 7, 8 आणि 9 मध्ये दुर्योधन कौरव सेनेचे वर्णन करत आहे. ते यानंतरच्या पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.